आजच्या व्हिडिओमध्ये उद्यापन सांगायचं राहिलं होतं, तशी स्वामी चरित्र सारामृताचे पठणाचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे। उद्यापन आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करायचं आहे। गुरुचरित्राचं पठण सुद्धा करायचं आहे आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त। त्याचाही व्हिडिओ लवकरच येणार आहे की गुरुचरित्र पारायण कधी करायचंय, कसं करायचंय, सगळं सांगणार आहे। तर उद्यापन कसं करायचं, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींसाठी, आपल्या गुरूंसाठी काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे। त्याचबरोबर त्या दिवशी स्वामींचा पंचामृताने अभिषेक करायचा आहे। त्याचबरोबर काहीतरी गोड म्हणजे त्यांच्या आवडीचं त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे। मोगरा मिळाला तर मोगरा त्यांना व्हायचा आहे, चाफ्याचं फूल व्हायचं आहे, हिना अत्तर त्यांना व्हायचं आहे। आणि त्याचबरोबर जेवढं काही त्यांना आवडतंय त्यांच्यासाठी आवडण्याची गोष्ट म्हणजे काय की फक्त स्वामींचं नामस्मरण हेच त्यांना आवडतं, तर तुम्ही ते करू शकता। आणि अशा पद्धतीने स्वामींना तुम्हाला हवी ती गुरुदक्षिणा म्हणून त्या दिवशी देऊ शकता। तुम्ही स्वतः जे तुम्हाला गुरुपद घ्यायचं असेल, तुम्हाला स्वामींना गुरु करून घ्यायचं असेल, तर ते सुद्धा तुम्ही गुरुपौर्णिमेच्या